स्टुडंट, आज आपण लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं होतं की ओनली असेट्स परचेस केल्या असतील परचेसिंग कंपनीने तर त्याचं परचेस कन्सिडरेशन कसं कॅल्क्युलेट करायचं ते पाहिलेलं. या लेक्चरला आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन करण्याची मेथड नंबर 2 त्या मेथडचं नाव काय आहे, इफ द असेट्स टेकन ओव्हर. काय घेतलेले असणार आहेत, असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या असतील तर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं. बघा काय लिहून सांगितलेलं आहे, इफ द परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर असेट्स अँड लायबिलिटीज फ्रॉम द फर्म, the purchase consideration is the agreed values of net assets, that is agreed values of assets taken over less agreed values of liabilities taken over. म्हणजे जेव्हा परचेसिंग कंपनी असेट आणि लायबिलिटीज टेक ओव्हर करते तेव्हा जेवढ्या असेट परचेस केलेल्या आहेत त्यामधून जेवढ्या लायबिलिटीज परचेस केलेल्या आहेत त्या काय करायच्या आहेत, लेस करायचे आहेत. म्हणजे सिंपल फॉर्म्युला काय झाला आपला, असेट मायनस लायबिलिटी, असेट मायनस लायबिलिटीज. मग काय मिळणार आहे आपल्याला, परचेस कन्सिडरेशन, असेट मायनस लायबिलिटीज. ओके, पहा याचा आपण एक एक्झाम्पल पाहूयात, त्यानुसार तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ स्टॉप करून हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहून घ्या. बघा काय आहे एक्झाम्पल, इफ परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर फॉलोइंग असेट्स. म्हणजे परचेसिंग कंपनीने खालील असेट परचेस केलेले आहेत. पहिली कोणते पहा, बिल्डिंग ॲट ₹90,000. बिल्डिंग किती दिलेली आहे, 90,000. मशनरी ॲट ₹40,000 आर डेप्रिसिएटेड बाय 10%. म्हणजे मशनरीवर डेप्रिसिएशन दिलेलं आहे. म्हणजे परचेसिंग कंपनीनं मशनरी जी घेतली ती 10% लेसनं म्हणजे डेप्रिसिएट करून घेतलेली आहे. स्टॉक घेतलेला आहे, स्टॉक ॲट ₹50,000 आर ॲप्रिसिएटेड बाय 20%. स्टॉक जो घेतलेला आहे तो ॲप्रिसिएट करून घेतलेला आहे. किती पर्सेंट ॲप्रिसिएट केलेला आहे, 20% ॲप्रिसिएट केलेला आहे. देन काय पहा, गुडविल घेतलेला आहे 20,000. यावरती कोणतीच ॲडजस्टमेंट नाही, गुडविलची व्हॅल्यू डायरेक्ट घ्यायची. डेटर्स ऑफ ₹30,000 आर सब्जेक्ट टू प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 5%. म्हणजे डेटर्सवर 5% काय दिलेले आहेत, बॅड डेट्स दिलेले आहेत. म्हणजे डेटर्स घेताना 5% लेस करून आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे. फर्निचर ॲट ₹60,000 आर डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचर जे घ्यायचं आहे ते 10% डेप्रिसिएट करून घ्यायचं आहे. फर्निचरवरही आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. पुढे पहा काय दिलेलं आहे, परचेसिंग कंपनी ॲग्रीज टू टेक ओव्हर फॉलोइंग लायबिलिटीज. आता बघा परचेसिंग कंपनीने काय घेतलेत, लायबिलिटीज घेतलेत. आतापर्यंत फक्त असेट घेतलेल्या होत्या परचेसिंग कंपनीने. आता काय घेतलेले आहेत, परचेसिंग कंपनीने लायबिलिटीज घेतलेल्या आहेत. कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत पहा, क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे. क्रेडिटर्स घेतले पण कसं घेतले, डिस्काउंटने घेतले. नेहमी डिस्काउंट क्रेडिटर्सवरचा काय केला जातो, लेस केला जातो. पहा ॲडजस्टमेंट बघूयात आता. मशनरी डेप्रिसिएट करायचे याचा अर्थ मशनरीमधून 10% लेस करायचे. स्टॉक ॲप्रिसिएट करायचे याचा अर्थ 20% स्टॉक वाढवायचा आहे. कशावर द्यायचे, 20%, 50,000वर. परत डेटर्सवर काय दिले, बॅड डेप्स दिलेले आहेत. बॅड डेप्स काय केले जातात, लेस केले जातात. म्हणजे 30,000मधून 5% काय करायचे, लेस करायचे. फर्निचर डेप्रिसिएट करायला सांगितलेलं आहे, डेप्रिसिएट करायचं याचा अर्थ फर्निचरमधून 10% लेस करायचे. क्रेडिटर्सवर डिस्काउंट दिलेला आहे याचा अर्थ क्रेडिटर्समधून 3% डिस्काउंट काय करायचा, लेस करायचा. ओके, आता पाहूयात ते सॉल्व कसं झालेलं आहे. फॉर्मॅट काय आहे आपला, वरती लिहायचं कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. ओके, फॉर्म्युला काय आहे आपला, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर. ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर पाहायच्या. ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट टेकन ओव्हर पहा कोणकोणत्या घेतल्या. आणि दुसरा कॉलम कशाचा असेल, रुपीजचा कॉलम असेल. बघा बिल्डिंग किती घेतलेला आहे,
बिल्डिंग घेतलेलं आहे 90,000. बिल्डिंग किती घेतलेलं आहे 90,000 घेतलं. इथं बिल्डिंग किती घेतलं आहे 90,000. एक मिनिट ओके, बिल्डिंग किती घेतलेलं आहे 90,000. देन नेक्स्ट काय दिले पहा, मशनरी घेतले 40,000. त्यावरती तुम्ही एक्झाम्पल समोर ठेवा. मशनरी ॲट ₹40,000 ॲट ए डिस्काउंट ऑफ 10% डेप्रिसिएशन. म्हणजे मशनरीवरती 10% काय दिलेलं आहे डेप्रिसिएशन दिलेलं आहे. म्हणजे 40,000चा 10% किती येणार 4,000. 40,000 डेप्रिसिएशन नेहमी लेस केलं जातं. 40,000मधून 4,000 गेले, किती राहिले 36,000. त्यानंतर स्टॉक किती घ्यायचा आहे आपल्याला 50,000 50,000. इथे स्टॉक या चुकून इकडे झालेला आहे. स्टॉक आपला इथे असणार आहे 50,000. ॲप्रिसिएट केलेला आहे. आता बघा स्टॉक 50,000 आहे, त्यावरती ॲप्रिसिएशन आपल्याला 20% द्यायचं आहे. 50,000चा 20% किती येतो 10,000. म्हणजे टोटल स्टॉक आपला किती झाला 60,000 झाला. पुढे पहा काय दिलेलं आहे गुडविलची व्हॅल्यू किती दिले 20,000. डेटर्सवर काय दिलं आहे 5% RDD. डेटर्स किती आहेत 30,000 आहेत, त्याचा 5% किती येतो 1,500. RDD किंवा बॅड डेट्स नेहमी काय केले जातात लेस केले जातात. 30,000मधून 5% लेस करून व्हॅल्यू किती आली 28,500. फर्निचर घेतलेलं आहे 10% डेप्रिसिएशनने, म्हणून फर्निचर इनर कॉलमला लिहिलं आपण. त्यावरती काय दिलं चार्ज केलं आपण 10% डेप्रिसिएशन दिलं. 60,000चा 10% 6,000. म्हणजे डेप्रिसिएशन लेस करून आउटरला व्हॅल्यू येते 54,000. या सर्व असेटची काय केली जाते टोटल केली जाते. किती आली टोटल पहा. इथं म्हणायचं देअरफॉर टोटल. इथं काय म्हणायचं देअरफॉर टोटल कशाची आहे ही टोटल असेटची टोटल आले. त्यानंतर लेस काय म्हटलंय पहा. लेस काय बोललंय लेस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. म्हणजे लायबिलिटीज कोणत्या घेतलेल्या होत्या त्या पर्चेसिंग कंपनीने. 2 लायबिलिटीज घेतलेल्या होत्या. एक क्रेडिटर्स घेतलेलं होतं आणि दुसरं बिल्स पेएबल घेतलेलं होतं. आता बघा क्रेडिटर्स दिलेले 15,000, त्यावरती किती टक्के सांगितलेलं त्यांनी 3%. क्रेडिटर्सवर किती % विचारलेलं होतं पहा. डिस्काउंट दिलेला 3%. म्हणजे क्रेडिटर्सचा 15,000चा 3% येतो 450. म्हणजे 15,000मधून 450 लेस करून व्हॅल्यू घ्यायची. किती व्हॅल्यू आले 14,550. बिल्स पेएबल किती होतं 10,000. या टोटलमधून असेटची टोटल किती आलेली मला सांगा. असेटची टोटल आलेली आपली 2,88,500 मधून हे क्रेडिटर्सचे 14,550 आणि बिल्स पेएबलचे 10,000 असे दोन्ही व्हॅल्यूज काय करायचे आहेत लेस करायचे आहेत. या दोन्ही व्हॅल्यूज लेस करायच्या आणि मग त्यानंतर लेस करून परचेस कन्सिडरेशन आपलं किती येतं आहे 2,63,950. लक्षात आलं. असेटमधून लायबिलिटीज काय केल्या जातात लेस केल्या जातात. जेव्हा कधी केल्या जातात असेटमधून लायबिलिटीज लेस जेव्हा पर्चेसिंग कंपनी असेट्स आणि लायबिलिटीज टेक ओव्हर करत असते तेव्हा. ओके, थँक्यू. समजलं नसेल तर परत एकदा पहा, एकदा दोनदा पहा. एक्झाम्पल लिहून घ्या. लिहून घेतल्याशिवाय तुमच्या ते लक्षात येणार नाही. ज्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं आहे त्याच फॉर्मॅटमध्ये लिहा. ओके, थँक्यू.